हॅलो एव्हरीवन. आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. आपण तुम्हाला माहितीच आहे, पहिला धडा आपण पहिला पाठ सुरू केलेला आहे, मानव आणि पर्यावरण. आणि त्याच्यामधला आपण आज शेवटचे मुद्दे जे आहेत ते कव्हर अप करणार आहोत. आज आपला हा पाठ संपून जाईल. शेवटच्या मुद्द्यांमध्ये छोटे छोटे मुद्दे टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये नीतिमूल्य, त्याच्यानंतर जगण्याचा अधिकार, नंतर पर्यावरण शिक्षण, मूल्य शिक्षण, असे 3-4 मुद्दे छोटे छोटे घातलेले आहेत. तर आपण एक एक सुरू करणार आहोत. पहिला आहे पर्यावरणीय नीतिमूल्ये. आता पर्यावरणीय नीतिमूल्ये म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर पर्यावरणाचा आणि मानवाचा संबंध, त्याचा अभ्यास म्हणजे पर्यावरणीय नीतिमूल्य असं म्हटलं जातं. पर्यावरणीय नीतिमूल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की माणूस हा एकटी प्रजाती नाही आहे पृथ्वीवर. तो बाकी सगळ्या प्रजातींसोबत एक प्रजाती अशी आहे आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरती त्याचा जगण्याचा अधिकार किंवा त्याची जी जगण्याची पद्धत आहे ती बाकी जे जीव आहे, सजीव आहे, त्यांच्याशी जुळलेली असलेली पाहिजे. त्याच्यानंतर मानवाचं आरोग्य हे पर्यावरणीय आरोग्याशी संबंधित आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण आणि आरोग्य बघितलेलंच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सगळं मिळून जातील. ठीक आहे, हे झालं नीतिशास्त्र, पर्यावरणीय नीतिशास्त्र. आता पर्यावरणीय नीतिशास्त्राचे काही मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, किंवा मूल्य म्हणू शकतो आपण त्याला, त्या मूल्यांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पहिलं, मानव जो आहे तो मानवासोबत बाकीचे जे सजीव प्रजाती आहे त्यांचाही सगळ्या नैसर्गिक संसाधनांवरती तितकाच अधिकार आहे जितका मानवाचा आहे. आणि त्याच्यासाठी ते स्पर्धा करू शकतात किंवा ते मिळवण्यासाठी ते आपल्या हक्कासाठी स्पर्धा करणे किंवा मिळवणे ही त्यांची मूलभूत गरज आहे आणि ते करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं की मानव जो आहे त्यांनी स्वतःच्या मानव अधिकारापेक्षा पर्यावरणीय अधिकार मानणे जास्त आवश्यक आहे, कारण ते संपूर्ण पृथ्वीचा समतोल ठेवण्यासाठी महत्वाचा घटक आहे. हे झालं नीतिशास्त्र, पहिला आपला मुद्दा याच्यातला. दुसरा आहे जगण्याचा अधिकार. जगण्याच्या अधिकारामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे आणि निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषके जे सोडले जातात वातावरणामुळे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, भरपूर प्रकारच्या अधिवास जे आहेत ते नष्ट होत आहे. अधिवास कोणते? ते जलीय अधिवास असू शकतात किंवा ते जमिनीवरील अधिवास असू शकतात. ते नष्ट झाल्यामुळे काही प्रजाती ज्या आहेत त्या संपुष्टात आलेल्या आहे, म्हणजे संपलेल्या आहे. आणि काही प्रजाती अशा आहेत ज्या दुर्मिळ झालेल्या आहेत. दुर्मिळ म्हणजे काय? त्यांची संख्या फार कमी झालेली आहे. अशा प्रजाती आहे त्या जगण्यासाठी संघर्ष करतात आहे, त्या चांगल्या पर्यावरणासाठी संघर्ष करतात आहे. आणि अशा वेळी आपल्याला एक प्रश्न विचारणे अतिशय आवश्यक आहे, त्या प्रजातींना पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे की नाही. आणि हा प्रश्न प्रत्येक मानवाने स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला देता आलं पाहिजे, कारण हा प्रश्न आपल्यामुळे निर्माण झालेला आहे, बाकीच्या प्रजातींमुळे निर्माण झालेला नाहीये. आता माणसाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्याच्या अधिकारामध्ये पर्यावरणीय अधिकार जो आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा पर्यावरणीय अधिकार मानला पाहिजे. कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे मानव हा काही दशलक्ष प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. तो स्वतः या निसर्गाचा निर्मिता नाही आहे. बरेचदा माणसाला किंवा माणूस म्हणजे आपणच, आपल्याला वाटत असतं की ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती फक्त आपल्यासाठी आहे आणि आपण त्याचा उपभोग घेतला पाहिजे, पण तसं नाही आहे. या पृथ्वीवर सगळ्या ज्या काही सजीव घटक आहेत त्यांच्यासोबत आपण एक छोटासा घटक आहोत या पृथ्वीवरचा, आणि तितकाच आपला अधिकार आहे. म्हणून पर्यावरणीय मानव अधिकार किंवा पर्यावरणीय अधिकार जो आहे तो समजणे सगळ्यात महत्वाचे आहे. त्याच्यानंतर सगळ्या सजीवांना पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. फक्त जगण्याचा नाही तर स्वच्छ आणि निर्मळ वातावरणामध्ये जगण्याचा, सुरक्षित वातावरणामध्ये जगण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि ते निर्मळ स्वच्छ वातावरण किंवा सुरक्षित वातावरण त्यांना देणे आपलं मुख्य कर्तव्य आहे आणि तो अधिकार आपल्याला स्वीकारला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही प्रजाती आहेत पृथ्वीवर म्हणू आपण संपूर्ण किंवा पर्यावरणामध्ये संपूर्ण ज्या काही प्रजाती आहेत त्यांची जी काही परंपरा आहे किंवा त्यांची जी काही हिस्ट्री म्हणू आपण तिला, किंवा त्यांची जी काही एक परंपरागत ज्ञान आहे ती जतन करणे आणि त्याचं संवर्धन करणे हे मानवाच्या अधिकारांपैकी एक अधिकार आपण म्हणू शकतो. तर असे बरेच मानवाधिकार, किंवा मानवाधिकार म्हणण्यापेक्षा जगण्याचा अधिकार याला आपण म्हणू, जगण्याचे अधिकार जे आहेत ते आवश्यक आहे आणि माणसाने
खूप लवकर ह्या गोष्टीला महत्त्व देणे आवश्यक आहे की आपल्या व्यतिरिक्त बाकी प्रजातींनी इथे कशा जगू शकतील, त्या कशा प्रकारे त्यांची वाढ होऊ शकेल, कशा प्रकारे त्या पर्यावरणाचा समतोल सांभाळला येईल, याला आपण जगण्याचा अधिकार म्हणत असतो. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे आपला 3ऱ्या नंबरचा, तो आहे मानवाधिकार. इथे मानवाधिकारमध्ये मानवाचे अधिकार जे आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे की मानवाला कोणते कोणते अधिकार आहे. UN ज्याला म्हणतात, युनायटेड नेशन, राष्ट्रीय महासंघ, त्याच्यानुसार काय 1994 मध्ये राष्ट्रीय संघाने जे आहे काही मसुदा तयार केलेला आहे. त्या मसुदामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे, काही घटक दिलेले आहेत. त्या घटकानुसार मानवाधिकार त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. पहिला मानवाधिकार त्यांनी दिलेला आहे की सगळ्या मानवाला स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरणामध्ये जगण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये जल असो जल, माती, त्याच्यानंतर हवा हे प्रदूषण विरहित ठेवणे हा सुद्धा मानवाचा अधिकार आहे. त्याच्यानंतर दुसरा अधिकार आहे की जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जेव्हा मी नैसर्गिक साधन संपत्ती म्हणते तेव्हा तिला असं वेगळं वेगळं मी प्रत्येक वेळी सांगू शकत नाही आहे. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे जे खनिज आपण वापरत असतो, किंवा जे नॅचरल गॅस आपण वापरतो, किंवा पेट्रोल डिझेल आपण वापरत असतो, किंवा जंगलामधनं झाडं आणणे, किंवा फळं फुलं, ही सगळी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. तर ह्या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तिचा माणसाने गरजेपुरता वापर करायचा आहे. गरजेपुरता म्हणजे काय, जितकं लागतं तितकं घ्यायचं आहे त्या पर्यावरणामधनं आणि बाकीचं असू द्यायचं आहे समोरच्या पिढ्यांसाठी. तर गरजेपुरता आणि मोजका वापर करणे अनिवार्य आहे, हा एक मानवाधिकार आहे. त्याच्यानंतर मानवाधिकारामध्ये येतं की ज्या भविष्यात पिढ्या येणार आहे त्यांनी स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा त्यांना अधिकार आहे. हा पण एक मानवाधिकारांमध्ये येत असतो. त्याच्यानंतर मानवाधिकारामध्ये माणसाला पर्यावरणीय मानवाधिकार आपण त्याला म्हणू की पर्यावरणाची कुठे चर्चासत्र असेल त्याच्यामध्ये त्याला सहभागी होता येतं. पर्यावरण शिक्षणावरती मानवाचा समान अधिकार आहे, म्हणजे सगळ्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन आपण करण्याचा अधिकार आहे मानवाला. आणि तुम्ही जर कुठे पर्यावरणीय संवर्धनाविषयी जर कुठली मोहीम राबवत आहे किंवा कुठलं ऍक्टिव्हिटी करत आहे तर ते करण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार जो आहे आपल्याला UN कडनं मिळालेला आहे. तर असे अधिकार आपल्याला मानवाधिकार दिलेले आहे. याच्यामध्ये आपली जबाबदारी पण वाढते. मानवासाठी पण काही किंवा माणसासाठी पण त्यांनी काही अधिकार किंवा काही महत्वाचे घटक टाकलेले आहे. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे संवर्धन करणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्यात पहिलं की नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करणे हे माणसाचं कर्तव्य दिलेलं आहे मुख्यत्वाने. दुसरं आहे की एक प्रदूषण विरहित वातावरण देणे आपला अधिकार आहे. सगळ्या प्रजातींचे जतन करणे जे आहे ते आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचा इतिहास जपणे हे एक कर्तव्य आहे. असे UNने आपल्याला मानवाधिकार आणि त्याच्याशी जोडलेले कर्तव्य दिलेले आहे. आता आपला या व्हिडिओमधला चौथा पॉइंट मी घेणार आहे, तो म्हणजे मूल्य शिक्षण. आता मूल्य शिक्षण आपण खूपदा ऐकलेलं आहे, व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला आपण म्हणत असतो. मूल्य शिक्षण म्हणजे मूल्यांचं शिक्षण किंवा मूल्यांची रुजवणूक. एखादी व्यक्तीमध्ये मूल्य जे आहेत त्याची रुजवणूक करणे म्हणजे मूल्य शिक्षण. पण इथे आपल्याला पर्यावरणीय मूल्य शिक्षण आपण प्रामुख्याने बघणार आहोत. मूल्य शिक्षण आपण लहानपणापासून खूप शिकलेलो आहे, शाळांमध्ये शिकलेलो आहे, किंवा बोलताना, वागताना, सोसायटीमध्ये, समाजामध्ये, फॅमिलीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो किंवा बोलत असतो. पारंपरिक भारतामध्ये मूल्य शिक्षण जे आहे ते कुटुंबापासून मिळत होतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती तिथून मूल्य शिक्षणाचा पाठ दिला जात होता. आता थोडं विभक्त कुटुंब झालेलं आहे त्याच्यामुळे मुलांना मूल्य शिक्षण जे आहे ते शाळांमधून मिळायला लागलेलं आहे. आणि ही पद्धत जी आहे, जुनी पद्धत पारंपरिक, ती थोडीशी बाजूला झालेली आहे. तर मूल्य शिक्षणांमध्ये बेसिकली आपण काय शिकत असतो, खोटं बोलू नये, खरं बोलावे. त्याच्यानंतर स्वच्छता, आपल्या आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ ठेवावा. त्याच्यानंतर आपण बघत असतो की परस्पर संबंध चांगले असावे, शांती, सृजनशीलता, असे बरेच मूल्य आपल्याला माहिती आहेत किंवा मूल्य शिक्षण आपण घेत असतो. त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये आणखी काही मूल्य टाकलेले आहे. धर्मनिरपेक्षता टाकलेला आहे, समान न्याय टाकलेला आहे, ऐक्य टाकलेलं आहे, लोकशाही टाकलेलं आहे. तर हे सगळे मूल्य आपण घेत आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणीय कायदे किंवा जी काही लॉज आपण बनवलेले आहे त्यांचं पालन करणे हा पण त्याच्यामध्ये पर्यावरणीय शिक्षणामध्ये किंवा मूल्य शिक्षणामध्ये आपण त्याची गिनती करू शकतो. तर असे
खूप सारे आपल्याला माहिती आहे मूल्य शिक्षण, पण जेव्हा आपण पर्यावरणाविषयी बोलतो किंवा पर्यावरणीय मूल्य शिक्षणाविषयी बोलतो, तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये थोडे वेगळे मूल्य टाकावे लागतील. जसे की जी काही आपण एखादी वस्तू बघतोय किंवा पर्यावरणातला एखादी घटक बघतोय, तर त्याच्याकडे बघण्याचा जो काही आपला दृष्टिकोन आहे तो आपल्याला बदलावा लागेल. तेव्हाच आपण पर्यावरणीय मूल्य जे आहेत त्याच्यामध्ये बदल करू शकतो. जसं की उदाहरणार्थ, जर एखादी नदी मी बघते आहे, तर त्या नदीचं बघितल्यानंतर सगळ्यात पहिलं काय येतं आपल्या डोक्यामध्ये, की ही जलस्रोत आहे, हिच्यामध्ये पाणी आहे. पण नदी ही फक्त जलस्रोत नसून ती काय करत असते, तुमचं जे अंडरग्राऊंड वॉटर आहे किंवा भूजल पातळी जी आहे, ती भूजल पातळी ती मेंटेन करते, कारण पाणी रिसत असतं. त्याच्यानंतर ती तुम्हाला काय करते, एक सुपीक जमीन देत असते, कारण तिच्यामधले जे काही न्यूट्रिएंट्स वाहून येतात ते खनिज सगळे कुठे मातीमध्ये जमा होतात. तिच्यामध्ये खूप साऱ्या मासळ्या किंवा खूप सारे सजीव घटक असतात, जलीय वनस्पती, त्यांना ती काय अन्न पुरवठा करत असते. त्याच्यानंतर ती काही जलचक्र आहे, त्या जलचक्राला ती तुम्हाला सहकार्य करत असते. तर असे कित्येक मदत ती आपल्याला करत असते, जी आपण कल्पनाही करू शकत नाही. एक नदी काय लाईफलाईन तिला आपण म्हणत असतो कुठल्याही देशाची. तर ते जेव्हा तिला आपण बघणार आहोत याच्यानंतर, तर आपलं विजन कसं असलं पाहिजे, आता आपल्याला मोठा विचार करावा लागणार आहे, पर्यावरणाचा सखोल विचार करावा लागणार आहे. हे जेव्हा आपण आपल्या मूल्य शिक्षणामध्ये आणू, तेव्हा खऱ्या अर्थाने पर्यावरणीय मूल्य शिक्षणाला महत्व आहे असं मला वाटतं. तशीच हे जे उदाहरण मी तुम्हाला दिलं, हे उदाहरण सगळ्या घटकांशी लागू होते. जसं तुम्ही समुद्राला बघताय, जसं तुम्ही हिमालयाला बघताय. मी हिमालयाला कधी भेट दिलेली नाहीये, पण मी हिमालय मला माहिती आहे, त्याचं महत्व मला माहिती आहे. काय करतात हिमालय रांगा, पूर्ण भारतामध्ये जो काही वातावरण आहे, निर्मिती, पाऊस केव्हा येईल, क्लायमेटचं जे रिलेटेड जे काही घटक आहेत, ते सगळे हिमालय जो आहे तो भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सांभाळत असतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता हिमालय खूप सुंदर आहे, मला बघायचं आहे, याच्या पलीकडे माझं विजन काय आहे, की तो माझ्या देशासाठी किंवा माझ्या जगण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. हे पर्यावरणीय मूल्य शिक्षण आपण म्हणू शकतो. अशा सगळ्या घटकांना हे लागू होतं. ही मूल्ये जोपर्यंत सोसायटीमध्ये रुजणार नाही, ती माझे तुमच्या एका दोघांच्या केल्याने होणार नाही, खूप मॉबमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. भरपूर लोक जेव्हा याच्यामध्ये सहभागी होतील, तर ते एक खूप मोठी युनियन बनवून एक गव्हर्नमेंटमध्ये काही नियम टाकू शकतात, लागू करू शकतात काही नियम, आणि ज्याच्यामुळे काय होईल, समोर जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या विजननी बघायला मिळेल किंवा चांगले मूल्य आपल्याला पर्यावरणाचे रुजताना दिसेल. आणि पर्यावरणीय मूल्य जर आपल्याला वाढवायचे आहे, तर ते मुळापासून सुरू करावं लागेल. मुळापासून जर रोप जे आहे आपलं, ते मुळापासून जर मजबूत नसेल, तर त्याला फुलं फळं जी लागणारी आहेत ती चांगली किंवा सुदृढ नसणार आहे. त्याच्यामुळे मुळापासून म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे मला इथे, की पर्यावरण शिक्षण जे आहे ते मुळापासून सुरू केलं पाहिजे. आता आपण पर्यावरण शिक्षण हा एकमात्र घटक असा आहे ज्याच्याने आपण पर्यावरणीय मूल्य जे आहेत ते रुजवू शकणार आहोत समोरच्या पिढ्यांमध्ये. तर ते मुळापासून म्हणजे काय, नर्सरीपासून किंवा लहानपणापासून किंवा त्याच्याही पहिले जेव्हा आपण आपल्या मुलाला चालायला शिकवतो, बोलायला शिकवतो, तेव्हापासून जर पर्यावरणीय मूल्य प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक घरात, प्रत्येक पालकांनी रुजवायला सुरुवात केली, तर नक्कीच पर्यावरण शिक्षण जे आहे त्याचं मोठं वृक्ष होणार आहे आणि त्याला चांगले फळं आणि फुलं येणार आहे. उदाहरणार्थ आपण लहान मुलांना इतकं सांगू शकतो, त्यांनी एखादी चॉकलेट खाल्लेलं आहे, काही बिस्किट खाल्लेलं आहे, तर तो जो कचरा आहे तो फेकू नका, तो कचरा पेटीत टाका, घरात टाकू नका. इथून जर सुरुवात केली तर त्यांना माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये कचरा फेकायचा नाही. इतकं सोपं आहे ते. जसं आपण बरेचदा पर्यावरणीय मूल्य शिक्षण जेव्हा म्हणतो, तर आपण खूप जुन्या गोष्टींशी त्याला कोरिलेट करत असतो, की आधीच्या काळामध्ये असं होतं, मग 100 वर्षाआधी, 50 वर्षाआधी. ती मूल्य आज आपल्याला इथे लागू होणार नाही. काळ बदललेला आहे, सगळं काही बदललेलं आहे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, की 50 वर्षाआधी किंवा 100 वर्षाआधी घराच्या बाहेर कचरा जर कोणी टाकत असेल, तर ती खूप मोठी समस्या नव्हती, कारण तेव्हा लोकसंख्या किती होती, कमी होती. त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा असा उद्रेक होत नव्हता. पण आजच्या काळामध्ये जर आपण बाहेर कचरा फेकतोय, टाकतोय, तर त्याचं खूप मोठं संकट जे आहे ते आपण निर्माण करतो, कारण आता लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. हे असे उदाहरणं आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागू करता येईल. तर पर्यावरणीय मूल्य शिक्षणामध्ये छोट्या छोट्या घटकांचा आपण आपल्या शिक्षणामध्ये ऍड करून किंवा समावेश करून आपण चांगले मूल्य जे आहे ते रुजवू शकतो. आणखी एक महत्त्वाचं पर्यावरणीय मूल्य शिक्षणामध्ये जो काही ऐतिहासिक वारसा आहे तो जगवणे पर्यावरणीय मूल्य शिक्षणामध्ये येतं. कारण त्या एका वास्तूचा जर एखादी वास्तूचं आपण जतन करतो आहे, संवर्धन करतो आहे, तिला जर आपण प्रोटेक्ट करतो आहे, तर
तिच्यामध्ये खूप सारं हेरिटेज असतं, कल्चर असतं तिचं, तिची काहीतरी वैशिष्ट्ये असतात, त्याच्यामध्ये काही पेंटिंग्स असतील, काही क्राफ्ट असतील, तिचे काही स्ट्रक्चर असेल, ते त्या काळी बनवलेल्या, त्या दृष्टीने बनवलेल्या असेल आणि त्याचं जतन करून आज काय करतो, आजच्या पिढीला आपण तो वारसा देतो आहे की आजच्या पिढीला त्या सगळे घटक समजायला सोपे जातील की त्यावेळी त्यांनी कसं केलं असेल. तिथे काही चित्र असतील, काही प्राण्यांचे असतील, काही वनस्पतींचे असतील, काही असू शकतं आणि ते सगळे त्या काळाशी जुळलेले असेल. म्हणजे काही वनस्पती आणि प्राणी आज लुप्तही झालेले असतील, तर तशा गोष्टींचं संवर्धन करून आपण नवीन पिढ्यांना चांगले मूल्यच देणार आहोत. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओमध्ये काय काय कव्हर केलं. पहिले नीतिशास्त्र पर्यावरणीय, त्याच्यानंतर जगण्याचा अधिकार, तिसरं मानवाधिकार आणि चौथं पर्यावरणीय मूल्य शिक्षण. आता हे चारही घटक पूर्ण झालेले आहे. आज आपला हा पहिला चॅप्टर इथे संपतो आहे. पण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी जर्नल कार्य कसं करायचं, त्याचे प्रश्न देणार आहे तुम्हाला. ते किती सोडवायचे, एका धड्यातले किती असले पाहिजे आणि कोणते सोडवायचे, कसे सोडवायचे, याचा समोरचा व्हिडिओ असणार आहे. आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला याच्या आधीचे माझे पूर्ण व्हिडिओ पाहणे अनिवार्य आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर सोडवू शकणार नाही. तर तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी नक्कीच तुमच्या अडचणींचं निरसन करेन आणि याच्यानंतरचा व्हिडिओ बघा. ऑल द बेस्ट.